आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। या 5 बँकांचा परवाना आरबीआयने रद्द केला आहे। परवाना रद्द होताच बँकेने आपला व्यवहार सुद्धा बंद केलाय। त्यामुळे या 5 बँकेचे खातेदार आता चिंतेमध्ये आहेत। बँकिंग सांख्यिकी अधिनियम 1949 च्या नियमाचे पालन न केल्याने आरबीआयने ही मोठी कारवाई केली आहे। त्या अंतर्गत 5 बँकांचा परवाना आरबीआयने आता रद्द केला आहे। त्यामुळे या 5 बँका कोणत्या आहेत लक्ष देऊन बघा। तुमचे कोणत्याही बँकेमध्ये जर खाते असेल तर ही माहिती तुमच्यासाठी पाहिजे। बघा ही 5 बँका कोणत्या आहेत, तुमचे जर यामध्ये खाते असेल तर लक्ष देऊन बघा कोणत्या बँका आहेत 5 या। बघा आता बँकेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या बँकेचा परवाना रद्द केला जातो। आरबीआयने 19 जून पासून कारवाईला सुरुवात केली होती आणि रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील या 5 मोठ्या बँकेचा परवाना आता रद्द करण्यात आला असून बँक खातेदार आता चिंतेमध्ये आहेत। बँकेकडे नियमानुसार रक्कम शिल्लक जमा नव्हती, तसेच बँकेत रक्कम येण्याची नव्हती, रक्कम येत नव्हती। त्यामुळे 5 बँकांचा परवाना रद्द केला आहे। बघा या 5 बँका कोणत्या आहेत, त्यामुळे आता सर्वच खातेदार चिंतेमध्ये आहेत। आता तुम्हाला बँकेतील पैसे त्या मिळणार का नाही, त्यामुळे खातेदार चिंतेमध्ये आहेत। आरबीआयने ही मोठी अपडेट दिली आहे। आता महाराष्ट्रातील 5 सरकारी मोठ्या बँका या तुम्हाला परवाना रद्द केला आहे। त्यामुळे सर्वच खातेदार चिंतेमध्ये आहेत। त्यामुळे 5 बँका कोणत्या आहेत नक्की जाणून घ्या। तुमचे जर यामध्ये जर खाते असेल तर आता सगळंच अवघड होऊन बसते, त्यामुळे लक्ष देऊन बघा। बघा आता मुंबईतील या सहकारी बँकेकडे नियमानुसार शिल्लक नसल्याचे आरबीआयने कारवाई करताना काय म्हणले, नियमानुसार शिल्लक जी रक्कम नसते ती या 5 बँकाकडे नव्हती। त्यामुळे ही मोठी कारवाई केलेली आहे, ज्यामुळे सर्वच नागरिक जे खातेदार आहेत बँकदार आहेत ते सर्व चिंतेमध्ये आहेत असं म्हणले। सध्या असलेल्या रकमेवरून बँक ग्राहकांना पूर्ण पेमेंट करण्यास असमर्थ असेल। जर बँकेला त्यांचे व्यवहार पुढे सुरू ठेवण्याची परवानगी दिली तर त्याचा जनहितावर विपरीत परिणाम पडेल असं यावेळी आरबीआयने म्हटले। बघा आता बँकेमध्ये पुरेशी ज्या कस्टमरला जे काही बँकेदार जे बँकेचे खातेदार आहेत त्यांना देण्यासाठी पुरेशी रक्कम नसल्याने या 5च्या 5 बँक खातेदाराचे बँकेचे जे काय असेल ते परवाने रद्द करण्यात आले। मग हे 5 बँकेचं कुठले आहे ते लक्ष देऊन बघा। बघा आता अनेक बँकांच्या वाईट स्थितीच्या बातम्या पूर्वी येत होत्या। अशा स्थितीत अनेक ग्राहक नाराज होते। समजा तुम्ही ज्या बँकेत पैसे जमा केले आणि त्याही बँक जर बुडाली तर तुम्हाला किती पैसे परत मिळतील। बघा काय सांगितलंय, हे नियम सुद्धा समजून घ्या। तुम्हाला 5 बँका कोणत्या आहेत ज्या बुडाल्या आहेत, आता तुम्हाला ते सर्व सांगणार आहे। त्याआधी हे नियम समजून घ्या। जर तुमची जर बँक बुडाली तर तुम्हाला काय करता येईल हे सर्व अपडेट आरबीआयने काय दिले बघा। वर्षभराच्या तुमच्या नियमानुसार बँक बुडाल्यास तुम्हाला जास्तीत जास्त 1 लाख रुपये मिळायचे। पूर्वी काय व्हायचं, बँक जर बुडाली तर तुम्हाला तुमची रक्कम काय बघितली जात नव्हती, फक्त 1 लाख रुपये तुम्हाला दिले जायचे। परंतु आता काय नियम आहे बघा। हा नियम बदलण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2021 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेट कायदा म्हणजे DICGC मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला। यानंतर कायदा बदलला आणि विम्याच्या रकमेची मर्यादा 1 लाख रुपयावरून 5 लाख रुपये करण्यात आली। बघा आता तुम्हाला जर तुमची बँक जर बुडाली तर तुम्हाला 1 लाख रुपयावरून 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला मिळणार आहे। ज्या 5 बँका ज्या महाराष्ट्रातील मोठ्या सहकारी 5 बँका ज्या बुडालेत त्याची तुम्हाला नावे सांगणार आहेत। फक्त पुढील 5 मिनिटे व्हिडिओ बघा, तुम्हाला सविस्तरपणे सांगतो की 5 बँका कोणत्या बुडालेत, ज्यामुळे नागरिक चिंतित आहेत आणि जे कोणी खातेदार आहेत ते चिंतित आहेत। तुम्ही जर त्याचे खातेदार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे, लक्ष देऊन बघा। बघा आता तब्बल 28 वर्षानंतर या विम्याच्या रकमेची मर्यादा वाढवण्यात आली। ठेव विमा ही एक प्रकारची योजना आहे ज्या अंतर्गत बँकेच्या अपयशानंतर ग्राहकाचे जास्तीत जास्त 5 लाख रुपये सुरक्षित राहतात। तुमचे 50 लाख असू दे किंवा 1 कोटी असू दे, तुम्हाला फक्त आता बँकेतील पैसे जर बुडाले तर 5 लाख रुपये तुमचे सुरक्षित राहतात असं यामध्ये म्हटलंय। बघा आता तुम्हाला 5 बँका सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। सविस्तरपणे 5 बँकांची नावे तुम्हाला सांगणार आहे। बघा आता या बदलानंतर ठेवीदारांना बँकेच्या लिक्विडेशन प्रक्रियेतून जाण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही, तसंच ते त्यांच्या ठेव रकमेवर दावा करू शकतात। जर बँक मोरेटोरियममध्ये असेल तर ठेवीदार त्यांच्या रकमेवर DICGC कायद्यानुसार दावा करू शकतो। दुसऱ्या भाषेत याचा अर्थ असा की नवीन दुरुस्तीमुळे त्या बँकांच्या हजारो ठेवीदारांना दिलासा मिळेल जे दीर्घकाळ मोरेटोरियममध्ये आहेत। जे कायदा आहे म्हणजे काय तो कायदा बघा। आता तुम्हाला कायदा सांगतो, पुढील 5 बँका ज्या आरबीआयने रद्द केले ते पण नाव सांगतो, लक्ष देऊन व्हिडिओ बघा। बघा आता
DICGC कायदा 1961च्या कलम 16(1) याच्या तरतुदीनुसार बँक बुडाली किंवा दिवाळखोर झाली बघा आता तर DICGC प्रत्येक ठेवीदाराला पैसे देण्यास जबाबदार असेल। त्याच्या ठेव रकमेचा 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा असेल। तुमचे एकाच बँकेच्या अनेक शाखांमध्ये जर खाते असल्यास रक्कम तुमची जमा कशी होणार ते पण बघा। तुम्हाला पुढील बँका 5 सांगणार आहे। व्हिडिओ फक्त 2 मिनिटं बघा। तुम्हाला सविस्तरपणे 5 बँका जी आहेत ज्याचा परवाना RBI ने रद्द केलाय त्यामुळे सर्वच खातेदार चिंतेमध्ये आहेत। तुमचं जर यामध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी बातमी सुद्धा महत्त्वाची आहे। बघा या 5 बँका कोणत्या आहेत त्याआधी तुम्हाला ही माहिती सांगत आहे कारण तुमची जर बँक जर भविष्यात कधी बुडाली तर तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला पैसे किती मिळणार आहे याची सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे। बघा व्याज आणि सर्व तुमचं व्याज सर्व खात्यामध्ये जोडले जाईल व फक्त 5 लाखापर्यंतच्या ठेवी सुरक्षित समजले जातील। यामध्ये मुद्दल आणि व्याज या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे। त्यामुळे हे स्पष्ट आहे की जर दोन्ही 5 लाखापेक्षा जास्त असले तरी तुम्हाला फक्त 5 लाख सुरक्षित मानले जाईल। बघा आता पैसा जमा करण्यापूर्वी आवश्यक माहिती काय बघा। कायदा काय सांगतोय बघा, कोणत्याही बँकेची नोंदणी करताना बघा कोणत्याही बँकेची नोंदणी करताना DICGC जी काय असेल ती कायदा आहे त्यांना एक छापील पत्रक देते। त्यामध्ये ठेवीदारांना उपलब्ध असलेल्या विम्याची माहिती असते। कोणत्याही ठेवीदाराला याबाबत माहिती हवी असल्यास ते बँकेच्या शाखेतील अधिकाऱ्याकडून याबाबत माहिती घेऊ शकतात। बघा आता सगळ्यात महत्त्वाचा जो विषय तो म्हणजे आता तुमच्याकडे 2 खाते असल्यास काय करायचं। तुमची जर बँक बुडाली आणि तुमच्याकडे 2 खाते जर असतील, प्रत्येकांचे आजकाल 2 खाते आहेत त्यामुळे समजून घेणं पण महत्त्वाचं आहे। तुम्हाला पुढील ज्या 5 बँका सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ बघा। तुम्हाला 5 बँका ज्या सांगणार आहे त्या RBI ने रद्द केलेल्या आहेत, ज्या अंतर्गत आता सर्व खातेदार त्या बँकांचे 5 बँकांचे खातेदार चिंतेमध्ये आहेत। त्या बँका कोणत्या आहेत लक्ष देऊन बघा। व्हिडिओ थोडा मोठा होतोय परंतु ही माहिती सुद्धा समजणं गरजेचं आहे। तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो बघा। DICGC द्वारे विम्याच्या रकमेची गणना करताना एकाच व्यक्तीची एकाच बँकेत असलेली सर्व खाती विचारात घेतली जातात। जर हे फंड वेगवेगळ्या प्रकारच्या मालकीचे असतील किंवा वेगवेगळ्या बँकेमध्ये ठेवी असतील तर विम्याची रक्कम वेगळी असेल। समजा तुम्ही 2 बँकांमध्ये जर खाते उघडले असेल तर या दोन्ही बँक खात्यामध्ये जास्तीत जास्त 5-5 लाख रुपयांचा विमा उतरवला जाईल। तुम्हाला 5-5 लाख रुपयांचा विमा जर तुमची बँक बुडाली तर तुम्हाला एवढी रक्कम मिळणार। बघा आता तुम्ही ज्याची अपेक्षा घेऊन बसलाय ती तुम्हाला सांगतो की 5 बँका RBI ने कोणता परवाना रद्द केलाय सविस्तर सांगतो बघा। RBIच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या बँकाविरोधात RBI ने कडक धोरण अवलंबवण्यास सुरुवात केली। आता या 5 सहकारी बँका RBIच्या नजरेत आल्या आहेत, ज्या अंतर्गत या बँकांना 60.3 लाख रुपयांचा दंड लावण्यात आलाय। यामध्ये जिल्हा सहकारी बँक देहरादून तुमचं काय असेल ते देहरादून बँक आहे। जिल्हा सहकारी बँक देहरादून ही पहिली बँक आहे। दुसरी द कांगडा कोऑपरेटिव्ह बँक नवी दिल्ली, राजधानी नगर सहकारी बँक लखनौ, राजकोट नागरिक सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी बँक गढवाल या 5 बँकाचा परवाना रद्द केलाय असे RBI ने अपडेट दिले आहे। मित्रांनो या सविस्तर बँकाबद्दल तुमचे खाते आहे का आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व या व्हिडिओबद्दल या बँकांच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं। अशाच प्रकारच्या बँकांचे अपडेट तुम्हाला हवे असेल तर आम्हाला कमेंटद्वारे ते पण सांगा व अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।